नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि अखेर ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, जो बॉम्ब कधी फुटणार त्याची आपण वाट बघत होतो, तो बॉम्ब आज फुटलेला आहे आणि आज लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर अपलोड झालेला आहे युट्यूबवर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच ट्रेलरचा एक रिव्ह्यू करणार आहोत. पण तो रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मंडळी, हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे आणि या ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला अक्षय कुमारचा आवाज ऐकू येतो आणि तो आवाज म्हणजे जिस दिन मेरे सामने भूत आया ना, मां कसम चूड़िया पहन लूंगा चूड़िया, असं काहीतरी आपल्याला दिसतं आणि आपल्याला कळतं की अक्षय कुमारचा भूताबितावर अजिबात विश्वास नाहीये. आणि नंतर तो आय थिंक कायरा अडवाणीच्या फॅमिलीकडे जातो आणि तिच्या फॅमिलीला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून तो तिकडे गेलेला असतो. पण त्या घरात एंटर केल्या जे काही प्रसंग होतात आणि आय थिंक तिकडेच लक्ष्मी नामक या ट्रान्सजेंडरचं भूत असतं आणि ते भूत कदाचित अक्षयच्या शरीरात शिरतं. पण ही टिपिकल हॉरर फिल्म असणार आहे. याच्यात आपल्याला भरपूर कॉमेडी सीन्स बघायला मिळणार आहेत आणि जरी या ट्रेलरमध्ये आपल्याला असं एक स्पेसिफिक पंच लाईनर्स ऐकायला मिळाले नसले तरी मला हा ट्रेलर बघून वाटतंय की सिच्युएशनल कॉमेडी जी असते की जी आपल्याला ट्रेलर बघून कदाचित हसू येणार नाही, पण जेव्हा ते सीन्स आपल्याला सिक्वेन्स वाईज आणि त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण ते बघू तेव्हा आपल्याला ते नक्कीच खूप हसवतील. आणि ट्रेलर बघून अजून एक गोष्टीची जाणीव होते ती म्हणजे हा फुल इलॉजिकल चित्रपट असणार आहे. म्हणजे डोकं बाजूला ठेवून हा चित्रपट बघणे आणि हा चित्रपट एन्जॉय करणे, ही जर गोष्ट आपण व्यवस्थित पाळली तरच आपण हा चित्रपट एन्जॉय करू शकू. जर आपण कुठल्या गोष्टीचे लॉजिक लावत बसलो तर या चित्रपटाचा काही एक अर्थ लागणार नाही. पण ओव्हरऑल बॅकग्राऊंड म्युझिक किंवा बुर्ज खलिफा जे गाणं होतं ते चांगलं वाटतंय. कायरा खूप सुंदर दिसते ऍज युजल आणि अक्षय कुमार त्याच्या परत एकदा बेस्ट मध्येच आपल्याला दिसणार आहे. फक्त एका गोष्टीची आपल्याला सगळ्यांनाच चुणचुण लागून राहिली आणि ती म्हणजे हा चित्रपट जर थिएटरमध्ये बघता आला असता त्या अँबियन्स मध्ये तर आपल्याला जास्त मजा आली असती. कारण ते शिट्ट्या, सगळ्या 100 लोकांचं हसणं, टाळ्या वाजवणं हे आपण कुठेतरी घरी करू शकत नाही आणि घरी जरी आपण करू शकलो तरी फक्त 3-4 जणच असतात. तर हे आपण मिस करणार आहोत. बट शेवटी आता काळच असा आहे की एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधल्या लोकांना तुमचे करमणूक करणं हेच त्यांचं एक काम आहे आणि ते काम करण्यासाठी त्यांनी आता थिएटर नाही तर हॉटस्टार किंवा इतर जे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत त्या माध्यमातून ते आपल्या समोर येत आहेत. आणि या चित्रपटाच्या द्वारे तुषार कपूर आपल्याला नवीन एका रोल मध्ये दिसणार आहे आणि तो रोल आहे म्हणजे तुषार कपूर या सिनेमाचा एक को प्रोड्युसर आहे. मंडळी, हा सिनेमा डिरेक्ट केला आहे राघवा लॉरेन्स यांनी आणि त्यांचा हा पहिला हिंदी मधला चित्रपट आहे. हा चित्रपट लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट त्यांनीच डिरेक्ट केलेल्या एका तमिळ चित्रपटाचा आहे ज्याचं नाव होतं मुन्नी 2 कांचना आणि तो सुपर डुपर हिट सिनेमा होता. इनफॅक्ट त्या सिनेमाचं युट्यूब मधलं जे हिंदी डब्ड व्हर्जन आहे त्याला सुद्धा 8 करोड म्हणजे जवळजवळ 8.5 करोड व्ह्यूज आहेत. इतका पॉप्युलर तो सिनेमा आहे आणि इतका पॉप्युलर साऊथ इंडियनचे जे सिनेमे असतात ते हिंदीमध्ये ढबून त्यांची एवढी क्रेज असते. मंडळी, हा सिनेमा अनाऊन्स झाला होता जानेवारी 2019ला आणि या सिनेमाचं शूट सुरू झालं होतं 22 एप्रिल 2019ला. या सिनेमात एक गाणं आहे बिस्मिल्ला नावाचं, त्याचं शूट आत्ताच म्हणजे जानेवारी 2020ला करण्यात आलं होतं आणि ते सुद्धा बुर्ज खलिफामध्ये करण्यात आलं होतं. त्याचबरोबर या फिल्मचं रॅपअप जे झालं ते 1 मार्च 2020 म्हणजे लॉकडाऊन लागू होण्याच्या जस्ट काही आठवड्यांआधी या सिनेमाचं शूट कम्प्लीट झालं होतं आणि हा सिनेमा 22 मे 2020ला शेड्यूल केला होता रिलीज करण्यासाठी. पण कोविडच्या या सगळ्या काळामुळे ते काही होत नाहीये. सो आता यांनी डायरेक्ट हॉटस्टारवर आणलंय आणि हा सिनेमा स्टार्ट टू एंड याचं शेड्यूल नव्हतं, पार्ट्स मध्ये शेड्यूल असल्यामुळे जवळजवळ 1.5 वर्ष लागला हा सिनेमा कम्प्लीट व्हायला. बट आपण याचे एक आभार मानूया अक्षय कुमारचे खास करून की जिकडे बाकी सगळे ऍक्टर्स आता जेमतेम स्वतःचे शूट सुरू करत आहेत, जसं अनलॉक एक फेजेस आहेत तशा, पण अक्षय कुमारने अनलॉकच्या फेजेस मध्ये एक नाही तर 2 आपल्याला चित्रपट अनाऊन्स केलेत सुद्धा जे रिलीज व्हायला सुद्धा रेडी आहेत. एक लक्ष्मी बॉम्ब जो अर्थात आता 9 नोव्हेंबरला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे आणि एक बेल बॉटम जो आय थिंक 1 एप्रिल 2021ला रिलीज होणार आहे. सो अक्षय कुमार परत एकदा त्याच्या फॉर्म मध्ये आहे आणि तो त्याचा हा बॉम्ब घेऊन रेडी आहे आणि आता तो बॉम्ब करत बसणार आहे एवढं मात्र निश्चित. आणि हा चित्रपट आपण सगळेच हॉटस्टारवर एन्जॉय करणार आहोत यात जराही शंका नाही. मंडळी, ट्रेलर नो डाऊट खूप इम्प्रेसिव्ह वाटला. इनफॅक्ट गोलमाल जसा होता त्याच फ्रँचायझी मधला हा सिनेमा वाटतोय की काही लॉजिक लावायचं नाही, फक्त जाऊन हसायचं, फक्त चित्रपट बघायचा आणि हसायचं.
सो असा हा प्रकारचा हा सिनेमा आहे आणि जसं मी ट्रेलर बघून इम्प्रेस झालोय तसं तुम्ही झाले असाल अशी मी अपेक्षा करतो. मंडळी, हा होता माझा लक्ष्मी बॉम्बचा रिव्ह्यू. आय होप तुम्हाला माझा या ट्रेलर रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा ट्रेलर रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.